नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट. ती अपडेट कोणती आहे? चला आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला. अपडेट अशी आहे, 2022च्या भरतीतील त्रुटीचा फटका 2026च्या शिक्षक भरतीलाही. मागासवर्गीयांमध्ये अस्वस्थता. 2022मध्ये शिक्षक भरती म्हणजे TEIT प्रक्रियेत आरक्षणाची अंमलबजावणी करताना अंमलबजावण्यात आलेल्या 55 व 60% गुणांच्या निकषामुळे निर्माण झालेल्या वादाची पडसाद आता 2026च्या शिक्षक भरती प्रक्रियेवर उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने संबंधित प्रकरणात उमेदवारांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतरही त्या अनुषंगाने आवश्यक दुरुस्ती झालेली नसल्याचा दावा कृती समिती महाराष्ट्र राज्याने केला असून यामुळे मागासवर्गीय प्रवर्गातील अनेक जागा अतिरिक्त ठरत असल्याने हजारो उमेदवारांच्या संधी धोक्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कृती समितीचे अध्यक्ष SM नागपूर यांनी प्रसिद्धीत दिलेल्या निवेदनानुसार 2022च्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेदरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून MSCEC खुल्या प्रवर्गाच्या गुणवत्ता यादीत होणाऱ्या मागासवर्गीय उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गात समाविष्ट करण्याऐवजी त्यांच्या मूळ आरक्षित प्रवर्गातून नियुक्त्या देण्यात आल्या. यामुळे आरक्षणाच्या तत्त्वांचा भंग झाला असल्याचा दावा करत काही उमेदवारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने संबंधित 55 व 60% निकषाबाबत उमेदवारांच्या बाजूने निर्णय दिला. मात्र त्यानंतरही भरती प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्यात आली नाही. त्याचा परिणाम आता 2026च्या शिक्षक भरतीवर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या चुकीच्या वर्गीकरणामुळे मागासवर्गीय प्रवर्गात अनेक पदे अतिरिक्त दाखवली जात असून त्यामुळे नव्या भरतीतील पात्र उमेदवारांना अन्याय होण्याची भीती समितीने व्यक्त केली आहे. या प्रकरणी राज्य शासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करावी. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आरक्षण नियमांची अंमलबजावणी करावी आणि शिक्षक भरतीतील 55 व 60% निकष लागू होणार नसल्याबाबत स्वतंत्र परिपत्रक जाहीर करावे अशी मागणी समितीने केली आहे. तसेच अतिरिक्त ठरविण्यात आलेल्या जागांचे पुनर्वलोकन करून त्या संबंधित आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. तर ही होती शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट. अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा फायदा इतर विद्यार्थ्यांना देखील होईल. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.